शेंडे एक सर्वसाधारण घरचा आहे आणि चांगली पदं घेऊन आहे आणि होतकरू आहेत, कामं चांगले करतात, कारण ते हाडाचे कार्यकर्ता आहेत. पण पैशानं तुटलेले आर्थिक स्थितीमुळे मात्र त्यांच्या माध्यमातून जेव्हा कोणी जुळतं धनधाकडवाला, तर अशा वेळेस काय होतं, या व्यक्तीला निग्लेक्ट करण्यात येतं. बरेच पक्षात पाहिलं मी की जो सुरुवातीला फ्रंटला राहतो शेवटी तो सतरंजीवर येतो. तर ताई जय भीम. आपण यवतमाळला आलात. आमच्या यवतमाळच्या वतीनं आपलं पहिले आम्ही अभिनंदन करतो आहे की आपण आम्हाला इथपर्यंत बोलावलं आणि आमच्या भेटीसाठी आपण इथं आलात. तर आपला महत्त्वाचा उद्देश काय आहे जे इथे आलात आपण, तर तो थोडा व्यवस्था सांगा. सर्वांना जय भीम, जय मूलनिवासी, जय भारत, जय संविधान. मी निलिमा भटकर, मी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक याची राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे. आणि इथे यायचा आज उद्देश हाच की आम्ही पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकचा वाढ आणि विस्तार करायसाठी निघालेलो आहे. आणि हा वाढ विस्तार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्हाला आमची बॉडी स्थापन करायची आहे. आणि या स्थापनेसाठी आपले बहुजनातील जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांना शोधून त्यांना या पार्टीची जी काही विचारधारा आहे ती विचारधारा सांगून पार्टीमध्ये सामील करून घ्यायचं. आणि त्यांच्यामार्फत आमच्या बहुजन लोकांना जे त्यांचे हक्क अधिकार अजूनपर्यंत मिळालेले नाहीत ते हक्क अधिकार देण्यासाठी एक तर आम्ही पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकची स्थापना केलेली आहे. आणि जर आम्हाला लोकांना त्यांचे हक्क अधिकार द्यायचे असतील तर ते ग्रामीण स्तरापासून तर आम्हाला संसदेपर्यंत द्यायचे आहेत. मग त्याच्यासाठी आम्हाला पार्टीसाठी लोक लागतील आणि हे बहुजन लोक लागतील. आणि या बहुजन लोकांसाठी आपले बहुजन लोक खरं तर खूप कष्टाळू आहेत, प्रामाणिक आहेत आणि ते जिथं जातील तिथं अगदी प्रामाणिकपणे काम करतात. पण आतापर्यंत योग्य नेतृत्व आणि योग्य पार्टी न मिळाल्यामुळे ते विखुरल्या गेलेले आहेत आणि अजूनही त्यांचा विकास झालेला नाही. संविधानाने आम्हाला सगळे हक्क अधिकार दिलेत, पण संविधान हे फक्त पुस्तक आहे, कायद्याचं पुस्तक आहे. जे कोणी शासन करतील ते शासन करणारे लोक त्या पुस्तकाचा योग्य प्रमाणात जर वापर करत असतील तरच आमच्या बहुजन लोकांना, इथल्या तळागाळातील लोकांना त्यांचे हक्क अधिकार मिळतील आणि ते सुखी संपन्न चांगलं जीवन जगू शकतील, सन्मानाने जीवन जगू शकतील. ही सन्मानाने जीवन जगण्याची व्यवस्था संविधानाने केली, पण शासनकर्त्यांची ती मुळापासून इच्छा नाही की ते आमच्या लोकांना हक्क अधिकार देतील. आणि त्यांनी आतापर्यंत 78 वर्षापर्यंत इथल्या बहुजन लोकांना त्यांचे हक्क अधिकार त्या स्वरूपात न दिल्यामुळे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकची मागील 2018 आम्ही स्थापना केली. आणि ही बहुजनांची पार्टी, मूलनिवासी बहुजन लोकांची पार्टी ही भारतामध्ये 22 राज्यांमध्ये आहे. आणि 2018पासून जे काही लोकसभेचे इलेक्शन झालेत, विधानसभेचे इलेक्शन झालेत, सोबत ग्रामपंचायत, पंचायत समितींचे जे काही इलेक्शन झालेत तिथे ठिकठिकाणी आम्ही आमचे उमेदवार जे आहेत ते उभे केलेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही आमची वाटचाल सुरू केलेली आहे. एक असा प्रश्न आहे की मग या पार्टीमार्फत आत्तापर्यंत आपले आमदार, खासदार, म्हणजे कसं एक जनरल प्रश्न असतो की ज्या एखाद्या पार्टीत आपण जातो आहे ते एखादा आमदार असतो, एखादा खासदार असतो आणि त्याला पाहून मग यूथ जे आहे ते अट्रॅक्शन होतं. तर अशातलं आपलं कोणी आहे का त्या भारतामध्ये आणखी? अच्छा, जेव्हापासून आम्ही उभं राहिलेलं आहे खरंच एकदम नवीन पार्टी. हां, तर नवीन पार्टीमुळे ते लोकांना त्याबद्दलची माहिती पण होती, कारण की राष्ट्रीय लेवलच्या ज्या काही पार्टी आहेत आणि बहुजनांची जर बघितली तर लोकांना बहुजन समाज पार्टी ही माहीत होती. नंतर आप पार्टी जी आहे, आम आदमी पार्टी, त्या अनुषंगाने काही त्या प्रकारे माहिती होती. अजूनही महत्त्वाचा इथं मुद्दा आहे की इथले प्रसार माध्यमं जी खरी गोष्ट आहे ती सांगत असते. बरोबर. आणि या प्रसार माध्यमांनी बाकी सगळ्या गोष्टीचा प्रसार केला, पण आमच्या पार्टीचं कधी नावच घेतलं नाही. कारण की पार्टीचं नाव घेतलं असतं प्रसार माध्यमाच्या माध्यमातून तर ती ठिकठिकाणी पोचली असती, पण मुळात त्यांना ती पोचवायची नाही आहे. आणि प्रसार माध्यमं आमच्या मागे, मीडिया आमच्या मागे नसल्यामुळे आम्ही त्यापर्यंत पोचू शकलो नाही. तर शेवटी आम्हाला स्वतःलाच निघावं लागलं. म्हणजे पुढे आमच्याजवळ ते इतक्या समोर चुनौती म्हणतात ना की आमच्यासमोर आव्हाने आहेत की आम्हाला स्वतःचा मीडियाही डेव्हलप करावं लागेल. पण आम्हाला हा विश्वास आहे आणि आनंद हा आहे की आमचे लोक खूप आहेत. 85% म्हटलं तर त्यांचा आवाजच हा खूप मोठा आहे. म्हणजे आम्हाला आमचा आवाज लोकांपर्यंत पोचवायचा आहे. जरी ते प्रसार माध्यमं नसतील तर आम्ही एकेकाकडे जाऊ, एकेकाच्या घरी जाऊ, त्यांना समजून सांगू की तुमचे हक्क अधिकार तुम्हाला कोण देत नाही आहे. खरे लोक कोण, दुश्मन कोण आहेत माहिती पडायला पाहिजे. कारण की लढाई करायला जेव्हा निघालेलो आहे तर आमचा शत्रू कोण आहे हे आम्हाला माहिती पाहिजे. आणि कोणी आतापर्यंत आम्हाला या 78 वर्षात कोणी आम्हाला दिलं नाही. तर इथले शासनकर्ते जे लोक आहेत त्यांनी आम्हाला बिलकुल दिलं नाही. त्यात काँग्रेस पण आहे आणि भाजप पण आहे.
म्हणजे आपला महत्त्वाचा मुख्य उद्देश जो आहे तो बहुजन समाजाला बहुजन संघटन मजबूत करणे बिलकुल. आणि त्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आपण इथे इतकी धडपड करत आहोत आणि आजपर्यंत आपण धडपड करीत आलो आहोत आणि समोरही करणार आहोत. आणि पुढे आता जसं आमचे विदर्भाचे निखिलजी भोंडे आहेत उपाध्यक्ष आणि संदीपभाऊ वाघमारे युथ विंगचे आणि चंदन हातागळे जिल्हाध्यक्ष आहेत आणि शेंडेजी आहेत, तसेच अनेक कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत आणि हे ह्या भावनेतून इथं जुळले की यांना कुठंतरी होप आहे की आपण बहुजन समाजाला एकत्र धरून आपले कामं करू आणि आपलाही विकास होईल आणि त्यांचासुद्धा विकास होईल. ठीक आहे की. तर मग यांच्यासाठी आपला नवीन विजन काय आहे, म्हणजे आपण यांना कुठपर्यंत कॉपरेट करणार आहोत आपलं पार्टी. ही पार्टीची सुरुवात झालेली आहे. आपल्यालाही माहीत आहे की बहुजन जे लोक आहेत, मूल्यवासी बहुजन लोक आहेत, ज्यांच्याकडे संसाधन हे खूप कमी आहेत. संसाधन म्हणजे काय, मॅनपॉवर कमी आहे, आमच्याकडे पैसाही कमी आहे, आमच्याकडे व्यापारी लोक नसल्यामुळे ते त्या अनुषंगाने आपल्याला सपोर्ट पण करत नाही. मग आपला जो काही जे कर्मचारी जे लोक आहेत त्यांच्याकडे थोडाफार पैसा आहे, आपण त्यांच्याकडे जातो. जे छोटे मोठे उद्योग करणारे लोक आहेत आपण त्यांनाही ह्या पार्टीच्या अनुषंगाने माहिती देऊ, त्यांच्याही पेबॅक टू सोसायटी, तुम्ही समाजाला ते परत करा. समाज ऋण परतफेड निधीच्या अनुषंगाने तुम्ही ते वापस करा. कारण की आतापर्यंत तुम्हाला जे काही मिळालेलं आहे तुमच्या स्वतःच्या भरोश्यावर नाही मिळालं आहे, तुम्हाला समाजामुळेच मिळालेलं आहे आणि हे समाजाचं ऋण तुम्हाला परत वापस करायचं आहे. तर आम्ही समाजामध्ये जाऊनच तो पैसा कलेक्ट करतो. इलेक्शनच्याही वेळेस आम्ही जेव्हा त्यांना म्हटलं होतं की तुम्ही वोट पण द्या आणि नोट पण द्या, तर त्या अनुषंगाने आम्हाला खूप लोकांनी मदत पण केली. इथे जवळपास मी मागील 28 वर्षापासून मी इथे काम करते आहे. म्हणजे जर तसं बघितलं असेल तर मी माझं पूर्ण जवानी म्हणतात ती या संघटनेत घालवलेली आहे. माझ्या मुलामुलींनाही दिली नाही, कारण की आम्ही शनिवार रविवार असलो तर दुसऱ्या ठिकाणी जायचं आणि असे भारतामधले जे काही संघटनेचे कार्यकर्ते आहेत, ज्या संघटनेने ही पार्टी काढलेली आहे त्या संघटनेचे सगळेच कार्यकर्ते अशाच प्रकारे काम करतात. स्वतःच्या खिशातून पैसा काढून ठिकठिकाणी जाणं, ठिकठिकाणी त्याचा प्रचार आणि प्रसार करतात. आता एक प्रश्न असा आहे की जसं आपल्या बहुजन समाजाच्या ज्या काही अनेक पार्ट्या आहेत आणि खूप पार्ट्या आहेत बहुजन समाजाच्या, आणि प्रत्येकाकडं कसं आहे, इलेक्शन म्हटलं की पैसा आला आणि उमेदवार म्हणलं तर धान धक्कड पाहिजे, ठीक आहे की, श्रीमंत असावा, कमीत कमी त्यांनी स्वतःच्या खिशातून तितकं लावलं पाहिजे. आणि आपली सुरुवातच जर तशी असेल, म्हणजे किंवा आपण कोणाकडून वर्गणी घेणं आहे ना, तर ह्यात काय होतं, जो कार्यकर्ता आहे त्याचं मन खचून जातं. पहिली गोष्ट त्याला असं वाटतं की जर या अर्थी मलाच करायचं आहे सगळं, मग पार्टीचं काय आहे की नाही. तर या संदर्भात आपण कितपत त्यांना कॉपरेट करणार आहात. मी आधीच सांगितलं की एक तर पार्टी नवीन आहे, पार्टीकडे संसाधनं खूप कमी आहे, बरोबर आहे. मग जेव्हा संसाधनं कमी आहेत तर आम्ही जेव्हा लोकसभेमध्ये पण इलेक्शन लढवलेत तेव्हा आम्ही बघितलं एकाने पूर्ण तो पैसा देऊन 22,000 कमीत कमी 22,000 खर्च आणि जास्तीत जास्त बाकीचे दुसरे त्यांनी 7-8 लाख खर्च, आणि ते सगळ्यांनी स्वतःच्या त्याच्यातून केलं, काही इश्यू नाही. पण ज्यांनी कमीत कमी खर्च केलेला होता आणि जो डोअर टू डोअर केला त्याला जास्त वोट मिळाले. म्हणजे लोकांपर्यंत आपण असं वाटलं होतं की नाही खूप भपकेबाजी केली बा, खूप ठिकठिकाणी पोस्टर्स लावले, खूप ठिकाणी हे आहेत, तर असे पोस्टर लावून लोक वोट देत नाही. शेवटी तुम्ही वैयक्तिक किती कामं करता, त्यांच्या किती कामी पडलेले आहे, हेच त्या शेवटच्या जे 2-3 दिवसामध्ये ते जे चक्र फिरतं ते तेव्हाच कामात पडतं. लोक आधी आपल्याला खूप सांगतात. तर जोपर्यंत फायनान्शियल स्ट्रॉंग नाही आहे सध्या आम्ही, पण तरीही आम्ही इथले ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना आम्ही ती विनंती करत असतो की नाही तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि आम्हाला बहुजनांचं उत्थान सोबत तुमचाही वाढ विकास होईल ना. नंतर काय होतं, चित्र थोडं चेंज होतं, म्हणजे वाईट नका मानू देऊ. तर आज आपण यवतमाळ येथील रेस्ट हाऊसमध्ये आमच्या माननीय श्री निलिमाताई भटकर राष्ट्रीय उपाध्यक्ष पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेसी, तसेच सुमनताई तिरपुडे राज्य संघटक ह्या यवतमाळला इथं उपस्थित झाल्या आहेत काही संघटनेच्या कामानिमित्त, आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आणि त्या कुठल्या उद्देशाने आल्यात आणि काय उद्देश घेऊन आलात, कोणासाठी आलात, याच्यासाठी आपण इथे त्यांचा एक छोटासा इंटरव्ह्यू लावणार आहोत, एक मुलाखत घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण ताईला जय भीम म्हण. जय सगळ्यांना. त्याच्यामुळे जे आपले खंदे कार्यकर्ते, पक्के कार्यकर्ते
जे बिलकुल हालचाल जुळणार नाही. म्हणजे जेव्हा मी अमरावतीमधून उभी राहिली तर तिथले जे नवनीत राणा ज्या होत्या, कितीतरी वेळा त्या फोन आले आणि त्यांचे पदाधिकाऱ्याचे घरी पण आले की तुम्हाला किती पैसे पाहिजे सांगा. आता आम्हाला माहित होतं की जस्ट आपण इन 15-20 दिवस झाले आपण उभं राहून राहिलेलं आहे, पार्टी माहीत नाही, काही नाही, आपल्याला काही जास्त वोट भेटणार नाही. पण जोपर्यंत आपण उभं राहणार नाही तोपर्यंत पार्टी लोकांना समजणार नाही, आपणही प्रचाराला जाणार नाही. मग त्याच्यामुळे आम्ही उभं राहिलो. शेवटी इथपर्यंत कंडिशन आली की मला आमचे जेव्हा तेव्हाचे अध्यक्ष होते बी डी बोरकर सर, त्यांचा मी फोन नंबर दिला की सर हे मला खूपच त्रास देतो, तुम्ही बोला काय बोलायचं त्या. तर सर इतक्या रागवून बोलले की आम्ही बसणार नाही म्हणजे बसणार नाही, तुम्हाला जे करायचं ते करून घ्या. आणि आम्ही उभे राहिलो. मग त्यांना काय, याच्यामुळे काय झालं, त्या लोकांमध्ये एक तर माहिती गेली की यांचे कार्यकर्ते बसत नाही, तुम्ही पैसा द्या की काही करा, पैसाही नाही घेत आणि तुम्ही धमक काही करा, बसत नाही. इथून ती सुरुवात झाली. आणि हे प्रत्येक कार्यकर्त्याला, कारण की माहिती आहे की बहुजन समाज एक वेळा जागा झाला की नाही मग तो कोणाला ऐकणारा नाही आहे. सध्या तो फक्त झोपलेला आहे. बस थोडासा नंतर तो जागा झाला ना तर तो इतक्या फोर्सफुली आपल्यासमोर येईल की आपल्याला त्यांना सांभाळता नाकीनूर येईल. त्याच्यासाठी आपल्याला जे मेन कोरमधले जे कार्यकर्ते पाहिजेत की नाही ते अतिशय स्ट्रॉंग आणि प्रामाणिक पाहिजे. ते डगमगले नाही पाहिजे, वेळेवर डगमगले नाही पाहिजे. आणि राजकारणामध्ये माहिती आहे कुठपर्यंत हे लोक खालच्या स्तरावर जातात. आपल्याला त्याची पण तयारी ठेवायला पाहिजे, मानसिक शारीरिक सगळ्या काही. म्हणजे आम्ही तर इथपर्यंत तयार आहे की आम्हाला वेळ पडली तर आम्ही जेलमध्ये पण जायला तयार आहे. आमच्या अध्यक्षापासून आम्ही सगळेजण तयार आहे. आता आम्ही लढाई हातात घेतलेली आहे, आता मागे सरकायचं नाही. फक्त सुरुवात आहे ही आम्हाला कठीण याच्यासाठी आहे कारण की सध्या जो कोणी तो कुठं आपला काही स्वार्थ आहे तो साधतो का, जो कोणी तो अशाने बघतोय. त्याच्यामुळे कार्यकर्ते किंवा जे सध्याचे लोक आहेत मेन कार्यकर्ते जे ते थोडेसे आपल्याला वेळ लागून राहिला. इथंही कामाला वेळ लागला याच्याचमुळे, पण दादाच्या माध्यमातून अतिशय खंदे कार्यकर्ते आणि प्रामाणिक कार्यकर्ते आम्हाला मिळाले. त्याच्यासाठी मी बोलते सरांचा खरंच आभार मानते. आणि माझं कामच आहे बिलकुल काम आहे, कारण की आम्ही त्यांना 5 वर्षांनी म्हटलं होतं, काही गैरसमजामुळे मागे पुढे झालं. पण तरी कसं असतं, सत्याला सत्याचा जो आरसा आहे तो कधी आपण असं म्हणतो ना तो झाकला जात नाही, कधी ना कधी उघड स्वरूप येईल. आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप विश्वास आहे. आणि 22 राज्यांमध्ये पार्टी आहे, कमी नाही. भले पार्टीच्या लोकांना कमी वोट मिळतात कारण की आम्हाला माहिती आहे की इथे वोटिंग घ्यायसाठी EVMच्या माध्यमातून म्हणा, आता चुकीचे खोटे जे वोट आहेत त्या माध्यमातून म्हणा, वेगवेगळ्या प्रकारे वोटिंग होतं आहे. त्याच्यावरही बहुजन समाज जर जागा झाला आणि त्यांनी जर हातात म्हणण्यापेक्षा तोंडामध्ये शस्त्र घेतलं आणि ते संघटित झाले तर हे लोक EVMही मागे करू आणि आपल्याला त्या प्रकारे समाजाची जी आहे ती उन्नती करता येईल. अशा प्रकारची या पार्टीचं स्वरूप आहे.